प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत। ओम नमो जी आद्यावेद प्रतिपाद्या जय जय सौसंविद्यात्म रूपा देवादुची गणेश सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तीदास उधारी जोजे तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता से साधना ही जाणो निम्या नमन निवांत केली ज्यांचे केली स्मरण होई सकळ विधीचे अधिकरण ते चिवंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता गजानना अवलिया आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगादी ही काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे उपस्थित या ठिकाणी जमलेले सर्व भाविक जन कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वारकरी संप्रदायाचे कळत जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हाला परमात्म्याची शरणागती पत्करायला सांगतात। कीर्तन रूपी सेवा कोण्या निमित्तानं हे तुम्हाला कल्पना आहे। मागच्या वर्षीपासून आपल्या गावात या वर्षी सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह दुधामध्ये साखर श्रीमद भागवत ज्ञान कथा भागवत प्रवक्ते आमचे गुरुबंधू विठ्ठलजी महाराज यांच्या अमृतुल्यवाणी तुम्ही कथा श्रवण करत आहात। मत भाग्य आहे। गाव लहान आहे पण कार्यक्रम भयंकर महान आहे, भयंकर महान आहे। मी तुमची तारीख घेतली म्हणून स्तुती करत नाही दादा, नाही। 50 गावची वस्ती, घरांची वस्ती, खरोखर मी नवलान तुम्हाला सांगतो, मी महाराष्ट्रामध्ये फिरणारा कीर्तनकार आहे। पण खरोखर आज या गावात असं वाटून राहिलं मला तरी असं वाटून राहिलो की आज आपण गजानन महाराज संस्थेमध्ये कीर्तन करून राहिलो। का दादा? तुमच्या लोकांचं प्रेम, तुमच्या लोकांची जिज्ञासा, तुमच्या लोकांचं संघटन, तुमच्या लोकांची तळमळता जी आहे ना, ते आम्हाला किती फिरतो पण इथे भेटत नाही। एक तास इथे आलो, तुमची जे प्रेम, तुमची जे तळमळता आहे, तुमच्यावर आमच्यावर जे प्रेम आहे ना, ते मला एका घंट्यात दिसलं। एवढ्याशा लहान गावानी एवढा भव्य दिव्य कार्यक्रम, मला तर वाटतं तुमचं गाव आलेवाडी लय मोठा आहे। आलेवाडी आलेगाव लय मोठा आहे ना, साधारण नाही ना, लीडर लोकांचं गाव आहे।
एवढ्या मोठ्या गावात हा कार्यक्रम असाही अजून मला वाटतं तुमच्या गावात नशीन झाला नाही झाला. पहिल्यांदा या गावकऱ्यासाठी सर्वजण टाळ्या वाजवा. आणि मला तर खलं वाटते आता आपण गेलो इथून गेलो आणि मेलो की पुढचा जन्म अक्षरशः पोटी घ्या. कारण असा पोरगा नाही पाहिला. अरे 2 मिनिटं सोडून नाही राहिला मला आल्यापासून. लांड्या काय घेते, चहा घेता का, दूध घेत काय, लांड्या दूध पाहिजे का, चहा पाहिजे का, काय पाहिजे. अरे बाप रे बाप, असं प्रेम नाही दादा. ढला आजची तारीख किती आहे? 31 म्हणजे वर्षाचा शेवट, पुन्हा वर्षाची सुरुवात. म्हणजे कम से कम आपल्याला 12 वाजे लोक कीर्तन करणेच आहे. ठला संजय महाराज असा कीर्तनकार निवडला बरोबर आज की लांड्याला का तोटीच महाराज. ठला विठाला महत् भाग्य आहे दादा. संजय महाराजमुळे माझा हा कीर्तनाचा योग आहे. संजय महाराज बद्दल जेवढं बोललो तेवढं कमी आहे. संजय महाराजांनी अशा एवढ्या लहानशा गावात परमार्थचं रोप लावलं ना. अरे ज्या गावात 40-40 वर्ष परमार्थ चालू त्या गावात काय करता. जे गावात पडीत आहे आणि त्या पडी गावामध्ये महाराज म्हणतात आज मोगरा खुलून त्याचा वेलो गेला. अर्धे निम्मे गाव माळकरी झालं. महाराजांनी मला सांगितलं बरेचशे लोकांनी माळा घातल्या. किती लोक राहिले हातवर करा. आता माळ टाकणारे लोक किती लोक राहिले? किती राहिले? अजून पुरीच राहिले ना. कारण सारे जण हातवर. मला का माहित आहे तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे. मनुष्य मेल्यानंतर त्याच्या मुखामध्ये कशाचं पान घालतात तुमच्या गावात? तुम्हाला काही चहा घे बनवू काय? माणूस मेल्यानंतर कशाचं पान घालतात? आमच्या गावात बेशरमचं घालतात. मेल्यावर काय फायदा आहे? मेल्यावर पुरं तुळशीच रोग उपडलं त्याच्या तोंडात घातलं काय फायदा? मृत जैसा शिंगारीला गाढव तीर्थी नानीला कडू दुधिया माकीला गुडे जैसा. अरे दादा गॅरंटीन सांगतो, घ्या कागद पेन, गळ्यामध्ये तुळशीची माळ टाका. तुमचा ऍक्सिडेंट जर झाला तर मला पारसले भेटेल या. विठाला विठाला आता जागा नाही तिकडेच बसा. नाही संत महात्मे येतात कशासाठी येतात दादा? येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठे. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाळा वाळावया सुख वाळावया भक्ती वाळावया धर्म वाळावया कुळाचारी नाम विठोबाचे जगाच्या कल्याणा संतांच्या जगताची अधोगती सहन होत नाही. लक्षपूर्वक ऐका. आणि मनुष्याला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. त्यानं घर बांधलं की याचं पोट दुखते बघा. त्यानं गाडी घेतली की याचं डोकं दुखते बघा. संत महात्मे आले देवाला डोक्यावर घेतलं आणि घराघरापर्यंत गेले. देव घ्या कोणी देव
देवाला डोक्यावर घेतलं आणि घराघरापर्यंत गेले. देव घ्या, देव घ्या, देव घ्या. लोकांचे उत्तर भेटले. देव न लगे. ज्या ठिकाणी देवाला ठेवायचं आहे ना महाराज, ती आमची सारी जागा भरेल आहे. तुकाराम महाराजाला उत्तर यशातला भाग नाही, आम्हालाही तेच उत्तर आहे. बरेचसे लोक म्हणतात महाराज आम्हाला देवाची जरूरत नाही, आमचं सगळं पद्धतशीर आहे. गाडी आहे, बंगला आहे, टीव्ही आहे, कूलर आहे, फ्रीज आहे, टापोटाप काम आहे. महाराज आम्हाला काय देवाची जरूरत आहे. एवढं ऐका आता, एवढं ऐकले की कीर्तन संपलं. लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला देवाची जरूरत नाही, मला मान्य आहे दादा, मला मान्य आहे. पण देवाला तुमची जरूरत आहे दादा. ओ दादा इकडे पहा, इकडे पहा दादा, देवाला तुमची जरूरत आहे. कीर्तन सुटलं, तुम्ही घरी गेले, झोपले, तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार. तुम्ही आला काही चहागी बोलव का? तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार. बस एवढं लक्षात ठेवा की मला कोणतरी उठवणार आहे. संत कीर्तन चाललो घरी, एवढं लक्षात ठेवा की मला कोणतरी उठवणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी उठवणार सापडणार नाही, त्या दिवशी तुमच्या घरी गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. टाळी वाजत ना चाले हे शरीर कोणामुळे चालून राहिला दादा, हे कोणामुळे चालून राहिला. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, का भ्रांताशी कामो विषयावरी, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या म्या म्या लांड्या. अर्जुना सत्ता माझी आहे, माझी आहे. तुझे सत्तेने वेदाशी बोलणे, तुझे सत्तेने सूर्याशी चालणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. नाहीत मानत लोक, नाहीत मानत लोक, नाहीत मानत. लोक नाहीत. आता किती वय झालं तुमचं? 60 वयले बाप्पू. वय किती झालं वय? 60. म्हातारे लोक लय दुर्भेशर आहेत आता तिकडे. ते बाप्पू टोपीवाले, हा तुमचं वय किती झालं वय? सांगा तर वय, सांगा वय. तुम्ही 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 तुम्हीच किती? 70. आता 70, 75, 80 लोक बसले तिच्यात. हे लोक त्याच वक्ती जायला पाहिजे होते. नाही लोक काही जायला पाहिजे होते करोनात. हा हे लोक 85 वर्ष झाले तरी बसायला आहेत. का बरं? पा त्याचे चेहरे, पा चेहरे सफरचंदासारखे चेहरे आहेत अजून. बशीलचे बशीलच आहेत कीर्तना. ओ बाप्पो इकडे पा, इकडे पा, आवाज द्या तटून. 70 वर्ष झाले तुम्ही आधी बसला. ही मेहरबानी कोणाची आहे? हा कोणाची? उत्तरी वर्गणी देता राजा.
मग आता का तुम्हाला साधे लोक कुठून पाहता? वृक्षाची ये पाने घ्या शब्द लिहून बाप्पू माझे, घ्या लिहून शब्द. आठवण काढसान लांडे गेला की घ्या लिहून. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला दवाखान्यामध्ये भरती केलं. बघा इकडे पा, इकडे पा. ऑपरेशन चाललं 2 तास. ताई तुम्ही तोंडात काय चावून राहिल्या? चावू नका ताई, ते ठोकून टाका, ते बरोबर नाही. ते चावू नका तोंडात, सुपारीशी ठोकून टाका. 2 तास ऑपरेशन चाललं. ऑपरेशन संपलं आणि डॉक्टर साहेबांना 12 लाखाचं बिल म्हाताऱ्याच्या हातात दिलं. म्हाताऱ्याने बिल पाहिलं आणि लढायला सुरुवात केली. डॉक्टर साहेब म्हणतात तुम्ही का लढता, का लढता? पैसे जास्त झाले म्हणून लढता? नाही म्हणे साहेब, मी त्यासाठी नाही लढत. 2 तास माझं हृदय तुमच्या ताब्यात होतं, त्याचे तुम्ही 12 लाख काढता. डॉक्टर साहेब, ज्या परमात्म्याने माझं 80 वर्ष हृदय सांभाळलं, त्या परमात्म्याने मला 2 बोटाची चिठ्ठी नाही पाठवली. टाळी वाजवत ना राजा. त्यानं नाही चिठ्ठी पाठवली. हे इलेक्ट्रिक बिल नका बरोबर आहे. इलेक्ट्रिक बिल, हे इलेक्ट्रिक बिल काय होते? हे कसं समजते तुम्हाला? लाईन कट होते. जो तुमचं मीटर चालून राहिला, हे मीटर किती दिवस झाले मीटर चालून राहिला आहे, आणि त्यानं जर लाईन कट केली तर मग त्यानं लाईन कट केली की मग लोक म्हणतात वारं गेलं. वारं नाही गेलं, देवाना फेस काढला तुमचा. तुम्ही काय सांगता? साधी गोष्ट नाही हो. मानत नाही तर लोक नाहीत म्हणत हो. आता मी ज्या गावात कार कीर्तनाला गेलो, संजय महाराज, आम्ही गेलो, आम्हाला मंडपच दिसे ना मंडप. त्याच गावातला एक मनुष्य होता. त्या माणसाला आवाज दिला, म्हटलं बाबा इकडे या, भागवत सप्ताह कोटी चालू आहे. तो म्हणे भागवत आहे का आमच्या गावात? म्हटलं तुला तेही माहित नाही काय? आपल्याला का करावं लागते महाराज? आपले लेकरं भले, आपले ढोरं भले, आपली म्हैस बरी, आपलं वावर बरं, आपलं गहू बरं, आपल्याला का करावं लागते त्या भागवताशी? पुढचा शब्द लय डेंजर आहे. कठीण काम आहे. काय जीवन आहे काय काय लोकांचं? अरे रे रे कठीण आहे. सकाळी उठणे, तोंड धुणे, वावरातून घरी, घरून वावरातून, घरून वावरातून, हो घरी वावर. आले तसे एका जणाने घोडो चोरलो. इथून घोडो बघा, घोडो रातोरात चोरीचं घोडो नेलं तेलाऱ्याच्या बाजारात. चोरीचं घोडो आहे बघा, बाजारामध्ये मांडलं. पहिला गिरेकाला घोडं केवढ्याच म्हणे 10,000चं. ते गिरेक म्हणजे राजा 10,000 एवढं महाग असते काय? म्हणे मग चोरून आलेला आहे काय? आणलं होतं. ते गिरेक वापिस गेलं. दुसरं गिरेकाला घोडं केवढ्याचं म्हणे 10,000. ते गिरेक पण वापिस गेलं. तिसरं गिरेकाला घोडं केवढ्याचं म्हणे 10,000चं. हे गिरेक हुशार होतं. हे गिरेक म्हणे काही हरकत नाही, 10 सोडून 15,000 घ्या, पण पहिले मला या घोड्यावर बसून पाहू द्या, मग पैसे देईन. म्हणे काही हरकत नाही, बसा बसा. हे जे त्या घोड्यावर बसलं, जे गेलं तर अजूनही वापिस नाही आलं.
संध्याकाळ झाला, आता घोळ येईन, मग घोळ येईन, काचा घोळ येते. संध्याकाळ झाल्यानंतर ज्यांनी पहिला भाव विचारला ते गिरेकाला संध्याकाळी, का घोळ दिसत नाही राजा, घोळ दिलं वाटते. म्हणे हो राजा दिलं. केवढ्यात दिलं हो? म्हणे आणल्या भावातच दिलं राजा. म्हणजे आणलं आणि गेलं. काय हित केले सांग, बरेचसे लोक म्हणतात महाराज टाइम नाही, टाइम नाही, टाइम नाही. आता मी कीर्तनाला आलो, एक तरुण पोरगा होता, त्याला म्हटलं चल ना रे बाबा कीर्तनाला, चल ना, टाइम सोबती पाहिजे कोणी. तो म्हणे महाराज आता आता म्हणे आता 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 तर म्हणे राजा महाराज पाठ खाजवायला टाइम नाही. काय बोलला हा? मी म्हटलं मी खाजून देतो, ये इकडे. तुम्ही टाइम नाही म्हणता ना दादा. दादा इकडे पा, इकडे पा, इकडे पा. तुम्हाला एक दिवस टाइम कळाला की नो, टाइम कळाला की तुम्हाला एक दिवस कळाला की कधी कधी आपला बाप आला की. आपला बाप कोण आहे हे सारा माहित आहे तुम्हाला. आपला बाबा आला, काळाची उडी पडेल, उडी पडेल बा जेव्हा, सोळवेल तेव्हा. माय बाप तो बाबा आला ना, तो बाबा आपला बाप आहे तो. तो बाबा आला की त्याला म्हणा मग चल जे, अपने पास टाइम नहीं है, चल जा रे. देखो क्या रिकामी देख रहे क्या अपन, अपने पास टाइम नहीं है, अपन बिजी आदमी है, बिजी बिजी, अपने को औरत जाना पड़ता. माया काप उसको गया, चल जा रे, मेरे लड़की की शादी है, चल जा. आपण नाही आते. ऐकील का तो तुमचं? तुम्ही काही शादी घेता का? ऐकील तर तुमचं ऐकील का बोला. मग तेथे न चले काही, बढ़िया गेले दादा, बढ़िया गेले. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर हे लोक असते ना, ते भांडणच नसते. आता हे भांडणं हे लोक असते, हे देशमुख हे काय भांडणं आहेत, काही समजून नाही राहिलं, बेकारच काम होईल. जाऊ दे, मला तो विषय घ्यायचा नाही. आर पाटील, अरुण जेटली, सुषमा स्वराज, भाऊसाहेब पुंडकर, लता, श्री, अरे बापरे हे लोक गेले. मला तुम्ही सांगा, गेले. या लोकांजवळ पैसा नव्हता. विलासराव देशमुखजवळ पैसा नव्हता, मुंडे साहेबांजवळ पैसा नव्हता, डॉक्टर नव्हते. बघते ते नाचले काही, सत्ता संपदा हमें सोचना है और हमें करना है. लोकांना खड्ड्यात घालना है. काय सोचना आहे लोगोन, काय करना आहे. तिकडे मारे भांडून राहिले ना, आम्हाला इकडे भांडणं लावून दिले लोक. अजित दादाने तुमच्या समोर सांगितलं
ध्यानात चाब्या बसा ना घरी आता. ठला विठाला गेले 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 गेले. आता माननीय साहेबांना श्रद्धांजली. गेले. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो, मनुष्याने जीवनामध्ये मरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. माणसानं महिन्यातून 15 दिवसातून 8 दिवसातून मसानवाटीत चक्कर मारला पाहिजे. गेलं गेलं किती बाई बागाची असून राहिली. माणसानं मसानवाटीत गेलं पाहिजे की आपली जागा आठी. हा, माणसाले मरावं लागते की मरा वाटते? हा, कोणाला मरा वाटते? हातवर करा बरं. कोणाला मरा वाटते? त्या आजीला मरा वाटत ते ते आजी. त्या आजीला मरा वाटत ते आजी येते मंदिरात. इठ्ठला इठ्ठला काही नाही रे बापा मले, आणि मला दिसत नाही ना बापा रे. महापत्र कुठे लपला शिंद्रे बापा, मला काऊन नेत नाही तू? मग दावण का जातो वाजे वाजे. आमची आजी शेतात गेली, विंधन जमा केलं, विन्नाचा बारा बांधला, डोक्षावर घेतला, घाम आला बारा खाली ठेवला. फटकन यमाला. ये रे बापा यमा, ये रे बापा यमा, फटकन यमाला. हे मला वाटलं माई गिरेकसने आजीनं बोलावलं. फटकन आला यम. वा आजी मी आलो. म्हणे तू कोण? म्हणे मी यम. जास्त बोलावलं. तू आला का? म्हणे बापा बरेल तू आला, पण मी तुला बारा उचलून द्यासाठी बोलावलं रे. माणसाने मरा वाटत नाही ना हो, पण तो एवढा जबरदस्त आहे, लक्षात ठेवा. एवढा जबरदस्त आहे, लांड्या उडी मारत काय की घडी घडी काळ घडी 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 काळ वाट्याची पाने. घडी घडी काळ वाट्याची पाने. घडी घडी काळ वाट्याची पाने. हरी बोल हरी बोल हरी बोल. कठीण आहे कठीण आहे आता दादा. पहिले लोक तरी घरदारात मरत, आता देवाने आम्हाला सांगून दिलं जटी सापळा तटून उचलून आण. उभे उभे लोक चालले, उभे उभे हाती घेतलेला घास. पाजोरी पकवादी काचगिळी सत्ता नाही, हाती घेतलेला घास तुमच्या मुखात जाईल. नो गॅरंटी नो गॅरंटी. ह्या भरोसा है. ताड़ी ताड़ी क्या ताड़ी ताड़ी क्या भरोसा है इस
टाळ्या टाळ्या टाळ्या. काय आवाज आहे. तुला हिफाजत करले तुला कहीं रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. मला वाटते एक कवाली आहे नाही का. मग काय झालं एवढं घ्यायचं आपल्या कामापुरतं. जटी जखम तटी मलम काय करायचं आपल्याला. क्षणभंगूर नाही बरोबर वारे सावध तोडा माया काही ना मग चले गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे बळसागा राम राम स्मराधी नाही गॅरंटी लोकांची नाही. हो नाही. पांढरे झालेले केस गोदरेज हेड्याने काळे करून राहिले लोक. तुम्ही म्हणसाल लांड्या तुला पैसे द्यायला लागतात का. खुशी आहे आमची. आयुष्य कमी करा ना. करणं आयुष्य कमी. करणं आयुष्य कमी. आयुष्य जात आहे पहा आहे मरणाची आठवण आहे. आहे आजी आहे. तुला तर वाटते मी मरतच नाही. नाही रे बापा लांड्या तू काय कथा सांगत. मरणाची आठवण कधी येते लोकांना. एखादा मनुष्य मेला की मग त्या प्रेतच्या मागे गोष्टी पाहत त्या प्रेतच्या मागे काही खरं नाही. वाईट आहे. काही खरं नाही राजा. वाईट आहे. काय करावं माणसाचं. काही खरं नाही. हवा वाईट आहे. डांग 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 करत गेले त्या मशानात गोष्टी पाहत मी लोकांच्या. असं वाटते काही लोकांना अटीच ठेवून द्या होता. करा दुसरा खटाण टाका येईल. फार वारे होते लोकांना तरी काही खरं नाही. वाईट आहे. फार चांगला माणूस होता राजा. वाईट आहे. तंबाखू द्या जरासा. वाईट आहे. काही खरं नाही राजा माणसाचं. हवं वाईट आहे. काही जावं लागेल. काय जावं लागेल. काय खरं आहे का. काय खरं आहे राजा माणसाचं. फार चांगला माणूस होता राजा. हवा वाईट आहे राजा. काही खरं नाही. हवा हे सोडा तुम्ही. म्हातारे म्हातारे लोक बा. म्हातारे म्हातारे काही नाही राहिला आता. आता 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 डोळ्यानं दिसत नाही. डोळे गेले गेले गेले. डोळे गेले. एखादी बिडी आहे का. बिडी बिडी काही खरं नाही म्हणता. तंबाखू खाऊन राहिले. बिडे पिऊन राहिले. माणिकच्यानी चालू आहे. उचे लोक गुची पसंत. काही खरं नाही. खरं नाही. कटपर्यंत आहे मशानापुरतं. आणि तटून घरी आले. हे डिपार्टमेंट पा. तुमचे कपडे बाहेर. पाणी बाहेर. तुमच्याकडे कसं काय. तुमच्याकडे कसं काय. आता आमच्या गावात मेल्यावर माणसं जातात. तुम्ही म्हणता लांडे आमच्याकडे जिथे जातात. कपडे बाहेर. पाणी. भागा भागात फरक आहे. तुमच्या अमरावती साईडचं वरण भीतीला चिपकते. एवढं घट खातात वरण अमरावती साईडले. अमरावतीपासून मूर्तिजापूरपासून तर नांदुऱ्यापर्यंतचं वरण पाहा तुम्ही. मूर्तिजापूर ते नांदुरा आमचं वरण कसं आहे. पाणी आळवा पाणी जिरवा. आणि नांदुरीच्या पुढे तुम्ही जर वरण पाहिलं ते वरण अटी टाकलं की ते वरण तटी जाते. भागाभागातला फरक आहे. तिकडून आले की तुमचे कपडे बाहेर. पाणी बाहेर. कधी कधी हात बाईल म्हणजे त्याला हात ते बाटली त्याला हात घालव तिकडे तिकडे तिकडे. आपण म्हणा पैसे आहेत ना खिशात. दाखवा इकडे ना. आता पैसे कसे चालतात तो आजी. बाबा लांड्या बरोबर आहे बाबा. आता आला आणि घरी आले. अंगावून पाणी घेतलं आणि त्या डब्यातलं पांढरं पीठ लावलं. त्या बाईला म्हणतात चहा कर. अद्रक टाकतो जराशी. ते बाई म्हणते का सध्या सुद्धा मी मसन वाटेतून आले. मरतच असता. पण लक्षात ठेवा नाशिवंत देह जाणारा सकळ
देह जाईल जाईल याशी काळोबा खाईन. तुकोबा घरोघरी गेले, देव घ्या देव घ्या देव घ्या. लोकांचे उत्तर भेटले, देव न लगे देव न लगे. बरेचसे लोक म्हणतात महाराजा मला देवाची जरूरत नाही. आणि आता अशी परिस्थिती होईल आहे. आताची तरुण पिढी आम्हाला म्हणते, आम्हाला 40 वर्ष झाले आम्ही या परमार्थामध्ये कीर्तन करू करू पायाचे बॉल गेले. आता हे पोर आम्हाला म्हणतात, ओ महाराज तुम्ही साधू लोक काय सांगता हो राजा. लोक चंद्रावर चालले तुम्ही घोंगड्यावरच अजून. तुम हमको मत सांगो, तुम हमको सांगोच मग. तुमको अटी जाना पडेगा. खरंच लय काळ बदलला हो. एवढा काळ बदलला. पहिले लग्नात बाया जात का नाही जात. लग्नात बाया अशा 2 पोरी पाठवत. आता लग्नात 6 गाड्या गेल्या आमच्या इथून. 6ही गाड्यात बायात जाऊन बसल्या. राहिले माणसं बाहेर. बायाच बाया साऱ्या. तटी गेलं की मग काय तो मोरमुऱ्याचा चिवडा खा आणि त्याच्याच तालात त्या. तो नवरदेव म्हणते मला कोणी लावते की नाही. बेकार काम परिस्थिती आहे. बेकार व्हायला बेकार आहे. काय करावं. आता माझ्या मुलीचं लग्न झालं. मी डोळ्यांनी पाहिलं. किती काळ बदलला. आजी ते युवायला पाहिलं का. आजी युवायला पाहिला का त्या. नाही रे बापा लांड्या. युवाई म्हणजे माहिती आहे ना. समजते तुम्हाला. युवाई मुलीचा वडील मुलाचा म्हणजे हे नातं मोठं कठीणच आहे. असं खिडकीतून पाहत बाय खिडकीतून. आता मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला सांगून राहिलो. महापुरुष लग्न झालं आता 5 दिवस झाले. मी मला येईन स्टेजवर नाचलो. शांताबाई शांताबाई किती किती काळ बदलला आता. हा पहिले लग्नात रेडिओ भेटे. रेडिओ तो रेडिओ गेला लग्नातला. लग्नात भेटे पहिले सासऱ्याने रेडिओ दिला. रेडिओ गेला मग लग्नात ते मंडपात सायकल आली. सासऱ्याने सायकल दिली. सायकल पण गेली मंडपातली. मग मंडपात तो पांढरा टीव्ही आला. टीव्ही सासऱ्याने टीव्ही दिला. टीव्ही गेला मंडपातला. मग मंडपात ते टू व्हीलर आली. सासऱ्याने टू व्हीलर दिली. ते टू व्हीलर पण गेली मंडपातली. मग मंडपात 4 व्हीलर आली. सासऱ्याने मोठी गाडी दिली. मोठी गाडी दिली. आता म्हणता काहीच नको देऊ. तुम्ही कोण हसून राहिले. आता काहीच देऊ नको बापा. आता पोरगी दे रे बाबा. आता जयचे लग्न होईल नाही. तुम्ही लक्षात ठेवा रे. 3.5 मीटर भगवा कपडा आणा आणि आमच्या संग चला. उभा राह. तू निळा शर्ट उभा राह. उभा राह. तुला मामाला पोरगी आहे काय. हा तुला बजेट जमला मग बस खाली. तू रे उभा राह. मामाला पोरगी आहे ना. मामाच नाही पोरगी आहे. अरे जमला मग. हा तो तर मध्ये मग काय विचारा त्याला 2 नाही तर. बेकार काम व्हायला बापोरे. हे आमच्या एका ताळकऱ्याने 150 पोरी पाहिल्या. 150 पोरी. मला म्हणे महाराज एखादी पोरगी पाहणार राजा. आम्ही पोरगी पाहायला गेलो. ती पोरगी कशी होती. म्हटलं का रे पसंत आहे का. म्हणे पसंत आहे. म्हटलं काय करू म्हणे राजा. इलाज नाही आता. या पोरी सामान्य नाही. हो पोरगी आहे. ते पोरगी ते फुटवणाला बोटच ना काढे. म्हटलं पसंत आहे का. म्हणे पसंत आहे. पसंती झाली आणि त्या पोरीची माय बैठकमध्ये आली. ते पोरीची माय म्हणे मी हॉटेलवाल्याला पोरगी देईन पण याला देत नाही. म्हटलं आता काय बैकलं बा. कोण देत ना बाई तुम्ही पोरगी. आणि काय द्या महाराज. सगळेच पहिले मलाच पाहिले आलता. लय पोरी कुठच्या कुठे पोरी गेल्या ना आता. त्या पोरी अरे बाप लेक्चरर आहेत. त्या पोरी डॉक्टर आहेत. MSB आहेत. म्हणजे साऱ्या क्षेत्रात पोरी पुढे आहेत ना. हुशार आहेत ना पोरी. हा मी आज नवरदेवाची पदवी पाहिली. आज नवरदेवाची LT SSC. म्हटलं पदवी काय रे. म्हणे लटक की मॅट्रिक पास. बेकार परिस्थिती आहे. लय काळ बदलला आता. एवढा काळ बदलत चालला. आता पहिले नद्या होत्या. नद्या गेल्यानंतर हापशा गेल्या. आता नळ आले. आता काही दिवसानं पाणी मागितलं की डायरेक्ट तोंडात नळ देतील बाया पे.
आमच्या पारसली मशीन आली आहे जी एक आजी इकडे पाय ना झोपली का तू आमच्या पारसली मशीन आली मशीन पाय कशी आहे सस्ती आहे 5 लाखाची तो पोराला सांगतो लांड्याने सांगितली मशीन मध्ये गुळ टाकायचा हरभऱ्याची डाळ टाकायची इकडून उंडा टाकायचा पुरणाची पोळी बाहेर लाटायचा कामच नाही गुळ टाकला उंडा टाकला आणि हरभऱ्याची डाळ टाकली पुरणाची पोळी बाहेर पुढच्या वर्षी अजून एक मशीन येईन पाहुणा घरी आला मशीनी टाकला जेवला की बाई अजून एक मशीन अंग धुवायची अंगा धुणं जोर येतात काही काही लोक येतात ना अंगा धुणं जोर येतात ना यायचे ते बाई मध्ये पाणी टाकलं हा पाणी टाकलं ना पाणी टाकलं ना चहा कर अंग धुई ना त्याची मशिनीची ना आता किती वाजले 12 आले का पाहुणे टाका पाहुण्याला मशिनीत अंग धुवायला पाहुण्याला मशिनीत टाकला अंग धुवायला लाईन गेली उचलून घे मागे सरको ते आजी रेल्लीन त्याले मागे सरको ओ दादा इकडे पा आम्ही सांगतो ते मशीन आणा आता इकडे पा दे ठेवून आडवा ठेव बैस आता बैस आजी त्याला रेटू नको नाही तर मंडपाच्या बाहेर चालली जाशील तू अशी मशीन आणा तुम्हाला यावं लागेल इथेच दादा इकडेच यावं लागेल आता तुम्ही म्हणता ना अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड पाहिजे बघा अशी मशीन आणा तुम्ही जेवण केलेलं त्या मशीन मध्ये टाका आणि त्यातून रगत बाहेर काढून दाखवा आहे मशीन अशी आहे थोडासा विचार करा अशी मशीन आहे का त्यात अन्न टाकल्यानंतर रगत बाहेर निघते आहे औटा हात का मानव टाळ्या वाजवा टाळ्या संजय महाराज काय भगवंतानं देण दिली तुम्हाला काय आवाज आहे टाळ्या वाजवा धोरण टाळ्या तसं जर पाहिलं तर तुम्ही त्याच्या हातात पैसेच द्यायला पाहिजेत फटकन उठून पैसे द्यायला पाहिजेत राहू द्या पैसे पण टाळ्याचा वाजवा टाळ्या वा शेवटच्या दिवशी देता पैसे पा आता महाराज नाही म्हटली महाराज यंग आहे आता मी बुडा झाला तर मी म्हणतो पा औट हात का मानव दे अल्लाने तुझे दिया भगवान ने जिंदगानी दिए बोलते खाओ
कोण म्हटलं पिओ? कठीण परिस्थिती आहे, गाव लहानसं आहे, पण असा एक तरी माणूस दका कोणीतरी पिणार आहे काय? तर कोणीच नाही या गावात आहे. हा, फक्त एखाद्या व्यक्ती अंग दुखलं की पितात गावात. या गावामध्ये कोणीच नाही. आबा कठीण परिस्थिती आहे महाराज, मी माफी मागून बोलतो तुमची. आम्हाला अभंग बाजून ठेवावं लागते. आता अभंग सुटत नाही, याच्यातला भाग नाही. 90% पूर्व व्यसनाधीन झाले महाराज. काय परिस्थिती आहे? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत दे मेरा, ओ भारत दे मेरा. सारी पोरं खोकली होऊन राहिलो. आता आजचे पोरं कुठे आहेत? आज पोरं कुठे आहेत? आज पोरं कुठे आहेत? पोरं आपल्या आज 90% पोरं व्यसनाधीन झाले बाबा. त्याला म्हटलं आपण तर ते म्हणतात महाराज आपने को टेंशन है. बोलते वो टेंशन है, वो टेंशन है महाराज, अपने को टेंशन है. वो गम घुनाने के वास्ते पीना पड़ता महाराज, वो गम घुनाने के वास्ते पीना पड़ता महाराज. मुझे पीने का शौक नहीं. किती कठीण काम आहे या दारू पिण्याचं. इथलं कठीण काम आहे. मी एस टीमध्ये बसेल, मला शेजारी एक जण बसेल होतो, ते होतं दारू पेल. त्यांना त्याचा पाऱ्याला खाजून मलाच पाय खाजून राहिलं. मास पाय बसलं खाजून. मी एकदा नमुकड्यानं बसलो, दुसऱ्यांना एवढ्या जोरानं पाय खाजूला, मला पाय जरगतच काढलं. मी म्हटलं भाऊ तुम्ही राजा मला पाय खाजून राहिले ना. म्हणे मला पाय कुठे आहे? गाडी पोटात टाकली, गाडीवर बसलं. ती गाडी काय शिवसेना सौन पेत यात्रा चालली होती. जे घोषलं ते लोक बाजूने सरकले बिचारे. म्हणजे 4 खांदेकरी होते, त्याला का माहीत. ते चालले पुढे, त्याला का माहीत मागे काय राम बोलो बाई राम बोलो. मागचे खांदेकऱ्याला गाडी लागली आणि ते मोळं खाली पडलं. जसं मोळं खाली पडलं ते होती जवळ ते झाले गरम. मॅच झाला का म्हणे? दारू पेलास काय? कुठे गाडी टाकली समजते की नाही? हा म्हणे तुम्ही कोण कल्ला करून राहिले हो राजा? जो माणूस पडला तो नाही बोलत राहिला. कठीण काम आहे. एवढा खोकला आला भाऊ, एवढा खोकला आला, खोकलाच बसे ना हो. 8 दिवस एवढा परेशान झालो मी खोकल्याने. आमच्या गजान मारच्या मध्ये येऊन दारू पिणार आहे. ते म्हणे महाराज तुम्ही अर्धा गिलास दारू प्या म्हणे, गावरान आहे पावठी, आणि हे एकदा पेले म्हणे की तुमचा खोकला गेला. मी म्हटलं का रे, मी अर्धा गिलास दारू पेलं तर खोकला जाईल म्हणे. काऊन जाणार नाही? मला 5 चक्कर वावर गेले म्हणे, तुमचा खोकला जाणार नाही. काय करा या लोकांचं. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज थकले. व्यसनी गाडी सोडून द्याना, सरळपणाचे जीवन, ऐका हा भाव जीवाचा, भक्ती विना उद्धार नाही मनाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. हो देव घ्या ओ महाराज. तुम्ही देव घ्यायचा आग्रह का करता बाबा मला? तुम्ही असं का म्हणत ना? एखादा प्लॉट घ्या, एखादा घर घ्या, एखादा गाडी घ्या, देवस का घ्या? महत्वाचं पाहिजे लक्षपूर्वक ऐका. देवस का घ्या? तू कोबर आहे म्हणतात, तुम्हाला देव का घ्या म्हणतो दादा आम्ही? इकडे पा, इकडे पा, इकडे पा. तुम्हाला देव का घ्या म्हणतो दादा आम्ही? इकडे पा, इकडे पा, इकडे पा. तुम्हाला देव का घ्या म्हणतो दादा आम्ही? इकडे पा, इकडे पा. तुम्हाला देव का घ्या म्हणतो दादा? विठ्ठलाची एक देखणी, विठ्ठलाची एक देखणी, विठ्ठलाची एक देखणी, विठ्ठलाची एक देखणी. तुका म्हणे जन्मालाचे सार्थक, तुका म्हणे जन्मालाचे सार्थक. हरी बोल हरी बोल. इकडे पा, इकडे पा, इकडे पा. झोपा आल्या का? झोपा आल्या का?
तुमच्या जन्माची सार्थकता कधी आहे? कधी आहे? कधी आहे? काली सार्थकता नका समजू. चारी पोराचे लग्न झाले, चारी सुना आल्या आणि आपण पोराच्या ताब्यात दिलं बा आणि आपण मोकळे झालो बा, मग पोराने तुम्हाला मोकळं केलं बा. काली सार्थकता नका समजू. जीवनाची सार्थकता कधी आहे? कधी आहे? इकडे पहा. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, पण कधी 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 विठ्ठलाची एक देखलिया. दादा दादा, जेथपर्यंत तुम्ही त्या परमात्म्याचं आपलंसं करत ना, तेथपर्यंत तुमच्या जन्माची सार्थकता नाही नाही नाही. हे जर तुम्ही नाही केलं, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हाची बजार विठ्ठला, सांगतो तुम्हाची बजार विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हाची हरिभाऊ. बजार विठ्ठला, सांगतो तुम्हाची बजार विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी संसारो जाईल गया, नाही तरी संसार, जाईल गया, नाही तरी उठणारे फक्त मागचं कोणाच्या अंगावर पाय नाही पडला पाहिजे एवढं दक्षता द्या. दोन प्रमाणे, एक जगद्गुरु तुकोबारायांचं दिलं आणि एक भगवान ज्ञानोबारायांचं दिलं मी. आता हे प्रमाण का मला आबानं लिहिले का? हे मग आबानं लोक म्हणतात, साधू लोक खिशातलं सांगतात. तुकोबाराय म्हणतात, सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही त्या देवाची शरणागती जर नाही केली तर तुमचा जन्म वाया गेला. भगवान ज्ञानोबराय म्हणतात, तुमचा संसार वाया गेला. तुम्ही त्या परमात्म्याला आपलंसं केलं नाही तर राहू द्या जन्माची सार्थकता. एक गोष्ट प्रत्येकाला पाहिजे दादा, आणि ते म्हणजे सुख. प्रत्येकाची तळमळ जे चालू आहे ना, ते सुखासाठी चालू आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. ओ क्षणयज्ञ मुक्ती यज्ञ नाही केला, हरिभाऊ. क्षणयज्ञ मुक्ती यज्ञ नाही केला. ओ दिशाची न पावला, निडता दिशाची न पावला. या व्यक्तीला जीव माझा, माझे सोयीत विनंती कोणी, माझे सोयीत विनंती कोणी. मधातून उठार घेणारे मागेच बसा, मागेच बसा. जे इथून समोर सुखासाठी चालू आहे दादा, प्रत्येकाची तळमळ. मजा लागे दुःख व्हावे असं कोण आहे? कोण आहे? प्रत्येक जण सुखाची तळमळ करून राहिली आज प्रत्येकाची. असं कोण आहे? कार्यक्रम संपला, काला झाला आणि हनुमंताजवळ जा आणि हनुमंताला म्हणा, हनुमंता सप्ताह चांगला झाला, पंगती चांगली झाली, बोना भागवती चांगलं सांगितलं, आता एक काम कर बाबा, आमच्या घरदारातले सगळे हॉस्पिटलला जाऊ दे. कोण आहे दादा? कोण नाही. प्रत्येकाला पाहिजे सुख. सुख दोनच ठिकाणी आहे, एक संताकडे आहे आणि एक देवाकडे आहे. सुख वसे हिची ठाई बहु पायी, सुख या संत समागमी वैष्णवा संगती. आणि दुसरं सुख आहे देवाजवळ, तेने विना जीवा सुख. देवाजवळ सुख आहे म्हणून अभंगाचं पहिलं चरण. आणि या संसार मोठा वेग केला, आणि या संसार मोठा वेग केला.
संसारा उठा वेग करा आलिया संसारा उठा वेग करा आलिया संसारा उठा वेग करा आलिया संसारा उठा वेग करा चरणाचा हरिपाठ केला त्या भावान 2 घंटे मी आलो तो हरिपाठ थंडगार होईल तरी वाटते अजून काही हा कथेत आहेत का कथेत अरे बापरे टाळ्या वाजवा टाळ्या ही जगाने महाराज हे भगवंताची शक्ती आहे साऱ्या गोष्टी अवगत इथे कारण महाराज म्हणतात तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगे आता अभंगाची सुरुवात आहे आता महाराज म्हणतात आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा तुम्ही या संसारामध्ये आले ना दादा उठा वेग करा आणि त्या परमात्म्याला शरण जा आता या संसारामध्ये तुम्ही आले हा संसार कसा आहे दुःख बांधवडी आहे हा संसार पाठ झाले प्रमाण पाठ झाले पाठ होईल घासू माई तेच चालू आहे तुमचं तेच चालू आहे दुसरं काय चालू आहे तेच चालू आहे सराईचं मारे थाटून प्रमाण चालू आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सुख पाहून राहिले ना दादा त्याचं मूळ दुःख रूप आहे हा संसार त्याची चाली त्यासारखी लडकीच आहे संसार दुःख मळ चौकाळे इंगळा विश्रांती नाही गोट्या राधा देवा दळमाळा कामक्रोधाला बजोने पाठी लागले बडाळा अनादा जन जाव त्याची चालही त्यासारखी लडकीच आहे रात्रंदिवस तळमळ येऊन राहिले लोक रात्रंदिवस आता आमच्या इकडे लोक रात्यानं शेतात आहेत शेतात कासाठी ते तिकडचे लोक झोपले काय ते काही समजून राहिलं काय चालू आहे मागे रात्री वावरात कशासाठी आहेत लोक माझा आवाज येते का तिकडे हा मग वावरात कशासाठी आहेत शेतात लोक हा डोकर हाकाले असं बोललं पाहिजे मी सांगतो कशासाठी आहेत लांड्या लांड्या एकदा बजेट बसेल पाहिजे म्हणतात बजेट असा बजेट बसला ना बजेट असा बजेट एकदा असा बजेट बसला एकदा बजेट तुमचा बजेट 6 जणांच्या खांद्यावर गेलं तरी बसणार नाही लाख प्रयत्न करणार हो तुम्ही लाख प्रयत्न करणार बजेट बसायचा प्रयत्न केला नाही काय कोणा ज्या बाबाचे सोन्याचे घर शुद्ध कांचनाची 7 कोटी कोणाचे सोन्याचे घर होते मॅटला म्हणता का आमच्या गावातल्या रामभाऊ पाटलाचे सामान्य होता का रावण श्रीकृष्ण परमात्मा पत्नी किती होत्या आजी झोपली का तू आजी सांग ना झोपली का किती
कोणाला पत्न्या होत्या? 16,108 पत्न्या कोणाला होत्या? श्रीकृष्णाले. हा, रावणाले पत्न्या होत्या 80,000. 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू. एक जण म्हणे महाराज मग त्याला कंट्रोल किती भेटेन सांग रे बाबा. आता काय लोकांचे दिमाग आहेत आता हे. त्याला काय कंट्रोलचं काम पडे हो. कंट्रोलचं काम तुम्हाला काय गाड्या कंट्रोल आलं नाही काय? कंट्रोल आलं नाही काय? हा, त्या कंट्रोल देणाऱ्याला साधून राहिले बाबा तुम्ही. तो आहे म्हणून तुमचा राम मंदिरात तरी आला. ठाला विठाला. हो, एवढ्या पत्न्या होत्या रावणाच्या 80,000. सगळ्यात महत्वाची पत्नी कोणती? हा, कोण सांगितलं? कोण? हातवर करा. कोण सांगणार नाही? तुम्ही सांगितलं का? कोणती? मंडोदरी. मंडोदरी सामान्य होती का? हा, मंडोदरी उद्या काय होती आज समजे. मंडोदरीले मंडोदरी जर झाडाखाली बसली अशी फुलाच्या झाडाखाली बसली अशी, तिथे झाडाला फुलं येतात. फुलं बाई झाडाखाली बसल्या झाडाला फुलं येतात. तुम्ही पराठीत घुसल्या, तेव्हा त्या आजीमध्ये साऱ्या मोठ्या पडल्या. तुमची तर लय कमाल आहे बरं. खरंच कमाल आहे तुमची. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या बापा तुम्ही. आता काय पाहा लागते? काही पाहाच नाही लागत आता. किती पैसे आले? तुम्हाला काही चहा घी बोलाव काय? तुम्ही पैसे किती आले मुख्यमंत्र्याचे? किती? त्यातली वर्गणी किती दिली? त्यातले 500-500 वर्गणी द्या. हो, तुमचे भाऊ आता आले आता निवडून, मुख्यमंत्री शिंदे साहेब. आता ते जागते होते त्या तुम्हाला अर्ध तिकीट होतं आहे की नाही एसटीचं. आता ते डबल ना आले. आता एसटीचं तिकीट माफ आहे तुम्हाला. आता एसटी तिकीट माफ. आता एसटी तिकीट माफ झालं की स्टँडवर स्वयंपाक करतात. तुम्ही या हो, मला जायचं आहे हो. बेकार काम आहे बरं तुमचं. खरंच बाबा तुमचा परमार्थ म्हणजे परमार्थच आहे. महादेवले पाणी तुम्हीच घाला बाबा. थंडागार करून टाकला महादेव बिचारा. कमाल आहे बाबा तुमची. खरंच कमाल आहे ताई. हबा तुमच्या भक्तीला पारावार नाही. अगरबत्त्या पेटवा तुम्हीच, कापूर पेटवा तुम्हीच, दिवे पेटवा तुम्हीच, आणि घरं पेटवा. मला बरेच दिवस लक्षात नाही आलं. लोक बाईले घरून बसवतात गाडीवर आणि पेट्रोल पंपाला उतरवतात. कोणताच माणूस पेट्रोल पंपावर नेत नाही बाईले. नेत नाही. माल लक्षात नाही आलं का पेट्रोल पंपावर कोण नेत नाहीत बाईले. मग मी पेट्रोल पंपावर बोर्ड पाहिलं, आग लावणाऱ्या वस्तू. कठीण काम आहे आबा. जाऊ दे आता, टाईम नाही. सगळ्यात महत्वाची पत्ती मंडोदरी आहे ना. हो, 5 बाया पतीव्रता सांगितल्या. कोणकोणत्या? आरामशीर. आरामशीर. मी बुटा झालो ना आता. येते सांगा ना तुम्ही. पहिली बाई, मागचं सांगा ना कोणी काही. पहिली बाई, पहिलीच मंडोदरी. एक एक सांगा ना. पहिली अनुसया. घातला विठ्ठलबा मातीत. संध्याकाळ लोक भागवत ऐकत बसतात बुवा. संध्याकाळ लोक बाया भागवत असतात, ऐकतात. आणि भागवत सुटली की निघले. मग काय भागवत सांगते माय बुवा? विठ्ठलबा भागवत बारीक बारीक सांगते. बारीक बारीक मंगेपासून सांगते. मंगेपासून काय बारीक सांगते काय नाही तुमचं तुम्हालाच माहीत. 5 बाया सांगितल्या. 5 बाया सांगा पटापट. अहिल्या, सीता, तिकडच्या मोल्ल्यातली कुसुम, इकडच्या मोल्ल्यातली मंदा. अनुसया नाही. अनुसया जगन्य जनती आहेत. त्या तिन्ही देवताच्या आई आहेत. या 5 बाया लिहून घ्या आता. म्हणा सगळ्या तिन्ही बाया म्हणा. झोपल्या का? इकडे पहा, इकडे पहा. या बायाचे दररोज आंघोळीच्या वेळेस म्हणत जा. या बाया म्हणत याचे नाव घेत जा. राहू द्या मंत्र. म्हणणारे श्लोक म्हणणारे.
पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. ह्या 5 जणीची नाव घेतली की पापा भ्रष्ट होतात. म्हणा आता 5 जणीची नावं: अहिल्या, तारा, सीता, द्रौपदी, मांडोदरी. या 5 बायाची नावं सांगितली. मी कीर्तनात सांगितलं. एका जणा मला चहा प्यायला घरी नेलं. म्हणे महाराज तुम्ही 5 बाया पत्तीवरता सांगितल्या. म्हटलं हो. म्हणे 6वं नाव आपल्या घरचे लोक टाका तिच्यात. आपल्या घरचे लोक नाव टाका त्या 6वं आपल्या घरचे लोक. मी म्हटलं बा मी कसं काय टाकू. म्हणे तुम्हाला या 5 बाया कशा काय दिसल्या. म्हटलं मी टाकल्या काय. रावण आज घातलेला. पाजोरी पडशील बाबा तू. रावण आज घातलेला मुकुट रावण तुझे. आज घातलेला मुकुट रावण तुझे. बाई हसू नका बरं जास्त. पाणी आलं तुमच्या डोळ्यात. हसता हसता जास्त हसू नका बाबा. आज 1 डिसेंबर आहे. हो रावण आज घातलेला मुकुट रावण तुझ्या दिवशी घाले ना. आज मुकुट घातला की उद्या दुसऱ्या दिवशी घाले ना. वर्षे दिवस किती रे. इकडे तू ये ये इकडे ये 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 इकडे. ये इकडे इकडे तोंड कर. वर्षे दिवस किती आहे. 360 नाही बरोबर सांग. 360 नाही 315. आणि मास्तर आहे का कोणी बसेल. 315 कसे सांगितले ते. कोणते गुरुजी आहेत तुला शिकायला. 300 किती. 300 किती सांगितलं तू. 15. हां बरोबर आहे. थांब 300 किती. 15 नाही ना रे बाबा. 300 वर्ष दिवस किती. आता आज कितवा दिवस हा वर्षाचा. म्हणजे कितवा आहे हा. 365 दिवस आहे का नाही वर्षाचा. हां मग झाला. आता दररोजचा एक मुकुट घाले रावण. दररोज एक घाले. मग वर्षाचे किती झाले. 365. वा वा शाबास. थांब थांब ना. त्याला तोंड किती होते आता. हां बरोबर सांग. काहीतरी चुकून राहिला तू. त्याला तोंड बरोबर सांग. रावणाला तोंड किती होते. 5 बरोबर. हां 8 बरोबर. अन्न टोळ 5 3 4. यायले शाळेतले मास्तर लोक खावले बरं. कठीण आहे बरं. आता हे पोरं पहा. हे पोरं पहा. या पोरासाठी टाळ्या वाजा. हे पोरं हे उभे आहेत. हे पोरं हे पहा. या पोरावर संस्कार आहेत. हे पोरं घडून राहिले. यायले शाळेतले मास्तर लोक कावले. या पोरावर संस्कार नाहीत ना. अरे महाराज 2 पोरं माताब्यात दिलेत. ते असे आहेत की त्याला भेजाच नाही. अजिबात भेजा नाही. आता एकादशीला म्हटलं केळ घेऊन ये. जा केळ घेऊन ये. ते केळ घेऊन आणायला गेलं. हातात थैली. दुसरं भेटलं त्याला रस्त्यात बिन भेजाचं. हे ज्याच्या हाती थैली केळाची हात त्याला म्हणते मा थैलीत काय आहे. हे जर त्या सांगितलं तर हिच्यातले अर्ध केळ तुले. तरी ते दुसरं म्हणते मला अर्धा घंटा विचार करायला दे गड्या. एसटीत बसवलं ड्रायव्हर शेजी. ड्रायव्हर गाडी चालून राहिला. ड्रायव्हर गेअर मागे पुढे करून राहिला. ड्रायव्हरला खाली उतरून दिला आणि त्याने गेअरच उपटला. सरका तरी गेअरच उपटला ना. ड्रायव्हर गाडीत आल्याबरोबर हे घ्या म्हणे राजा. अर्ध्या घंट्यापासून मागे पुढे करून एवढं खोटून निघत नाही म्हणे तुमच्याच्यानं. बेकार आहे बा. शाळेत गुरुजी शिकून राहिले. पोराच्या टेबलाजवळ आले. त्याचा होता टिफिन बाई. गुरुजी म्हणत का रे काय आणलं डब्यात. काय आणलं म्हणे पहा गुरुजी पहा. त्यात होती पुरणाची पोळी. गुरुजी म्हणत का रे मी खाऊ. म्हणे खा गुरुजी खा. तुमची इच्छा आहे ना खायची का. म्या जर पुरणाची पोळी खाल्ली आणि तो आईने विचारलं तर काय सांगशील. म्हणे माईला सांगून देईन मी की 2 पायाच्या कुत्र्यानं खाल्ली म्हणून. मजाकची पोरी आहेत का हे. अरे बापा त्या याच्याजवळ गेलो मी. कीर्तन आले बसलो भाऊजी असं पोळी टाकून. मंडपासमोरचं पोरगं पैत आलं एक असं गबलच. मला म्हणे मा घरी चला. म्हटलं येत नाही. खाऊ येत ना म्हणे. चला म्हटलं बेकारच का म्हणे. येत मी चला म्हणे. त्यानं नेलं. सांगा काय घेता. म्हटलं काहीच घेत नाही. काले आणलं म्हणे मग तुम्हाला. चला घ्या. मला दिसला तांब्या भरेल. तांब्या म्हटलं तांब्यात काय. म्हणे ताक आहे. ताक म्हटलं दे गड्या दे. पोटात आग होते रे म्हटलं. ते मिरचीची भाजी खाऊ. आमच्या तकदीरात काय भाजी आहेत करेल लोकांना. अरे रे रे बेकार काम आहे. मेलं काही संगत येत जा आमच्या बांधून ती भाजी. ते वांगा का नशिबालाच आहे आपल्या. ते मिरचीची भाजी. खरं इमानदारी सांगतो महाराज मी खोटं बोलत नाही.
आसनावर मी खोटं बोलते आज जेवलो रे गड्या तो घरी इमानदारीने जेवलो गड्या मला सूचना पनीर खाव का गोबी खाव का काय खाव कठीण परिस्थिती आहे दादा कठीण आहे आग होते हो पोटात मी ताक पिलो म्हटलं जमलं आता म्हटलं का रे तो कल्ला करीन आता मी ताक पिलो तर म्हणे कल्ला करायचं कामच नाही महाराज नाहीतरी त्यात रात्री मामूजी मेला होता म्हटलं मामूजी मला ताक दिलं रे मला त्या म्हणजे तो ताब्या घेतला आणि फेकला तो तांब्या फुटला ते पोरग म्हणते ओ मा आपला संडाचा तांब्या महाराजनं फोडला म्हटलं तांबे संडाचा होता रावणाला तोंड किती रे 10 गुणीला 365 किती हे संस्कार आहे ते 3650 मुकुट कशाचे सोन्याचे सांगा ते कावडी गेली नाही 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 तुका म्हणे त्याची संपदा हरी बोल तुका म्हणे त्याची संपदा गेली नाही तुका म्हणे त्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही सांगा ती कवडी गेली नाही काय केलं दादा सांगा काय केलं म्हणून एकच करा काय करा म्हणून या शरण जा मनोनी शरण जाते मनोनी शरण जावे मनोनी शरण जावे सर्व भावे देवाची सर्व भावे देवाची तो हावत जीव पारा तो हावत जीव पारा तो हावत जीव पारा सांगायचं आहे शरणदा उदारा पांडुरंगा शरणदा उदारा पांडुरंगा शरणदा उदारा पांडुरंगा आता आली या संसारा उठा उठा म्हणतात उठा 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 जागे वारे आता पंढरीला ठेवा माथा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन तुम्हाला उठा का म्हणतात तुम्ही या मायाचक्रात पशल आहे मायाचक्रात माया विगणे भ्रमला खरे हे तो संपत्तीचे वारे धनदारा पुत्र जन जाईल धनदारा कोणी कोणाचं नाही बरं दादा कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया जाईल
हो दादा इकडे पा कोणी कोणाचं नाही बरं नाही बरं नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कुणी ओ बहीण कुणाची भाऊ कुणाचा बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोयी रे हरी बोल कोण कोणाचे सगे माझे सर्व राहीन तुटतील दागे दोन नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी टाळ्या वाजवा टाळ्या आप मर गई डूब गई दुनिया बरं आम्हाला लोक ठासूच सांगतात आम्हाला महाराज तुम्ही काय समजता जगतामध्ये सगळ्यात विशेष म्हणजे माझी मिशेष चल बैस गा लवकर तू चल बैस तुम लांडे को मत सांगो तुम हमको सांगोच मत नाही तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर भेटावं आम्हाला नाही ज्या दिवशी तुमचं घरात येणं बंद होईल ना त्या दिवशी बाई तुमच्याकडे पाहणार नाही तुम्ही गंमत पहा बाई जा आणि घरात घुसा ती बाई पहिल्यांदा थैलीत पाहते काही थैलीत आणि त्या थैलीत जर काही नाही निघले की पहा मग ती बाई तुम्ही कोण हसून राहिले बाई कटी गेली तेव्हा आणि तिकडेच मी अतिशक्ती बोलतो आणि 65 विनोद करणार नाही 65 काय घोटा आहे गळ्या माझा विनोद प्रमाणबद्धच राहील आहे ना महाराज काय घोटा नाही प्रमाणबद्धच विनोद आहे कोणत्याही प्रमाणाला माझा प्रमाण आहे पत्नी माणसाची उमट्यापर्यंत इकडे पा पत्नी उमट्यापर्यंत उमट्यावर त्या बाईला बाया धरतात ती बाई म्हणते मला सोडा मला जाऊ दे त्याच्या संग मला जाऊ दे ना माय बा मला जाऊ दे माईच्या द्या सोडून त्या बाईला वा तुम्ही जाय कुठे जात कळो येईल अंत काडी प्राण प्रयाणाची बेरी राहती निराळी राधा पोरे सकळ प्राण प्रयाणाची बेरी राहती निराळी राधा पोरे सकळ कमाल या पोरी काय या पकासाठी टाळ्या वाजवर टाळ्या तुमचं नियोजन म्हणजे नियोजन असते महाराज खरं नाही तर कालचा पकवादी असा होता डोक्यात चिंदू मला काय वाजवतो बघतो हो पकवादी म्हणजे पकवादीच आहे अतिशक्ती वाटेल तुम्हाला माही बोलायची तिकडून मशानातून येऊ द्या काही बाया त्या बाईला समजवतात लढू नको माय लढू नको जास लागते माय कोण राहिले आलं कोण नाही राहिले आलं ते आजीबाई कशी असते चांगलं झालं त्याचं चांगलं झालं त्याचं सोनं झालं कोणा सांगितलं तुम्हाला सोनं झालं त्या म्हाताऱ्या बुड्याला बोलतात त्या म्हाताऱ्या बुड्या लढू नको तू लढशील नाही तू सकाळपासूनची लढून राहिली ना तू लेकराचे इकडे पाय कसे पायतात नाही पाय
आजी लढू नको, शपथ आहे माहिती तुला, लढशील तर लढू नका बरं माय, लढू नको. लेकराच्या इकडे पाय, आता पाय कसे दिसतात माय, पाय कसे दिसतात, हिरे आहेत हिरे, लढू नको. तोंड घेऊन पुस. ऐक ना माय सुमन, ओ सुमन ऐक ना बाबा, लढू नको ना, लढू नको, माझी शपथ आहे तुला, लढू नको. तोंड घेऊन पुस. तुम्ही पडसान बरं खुर्चीवरच्या दोघी बी. पाणी घेणे पे जरा असं. ते बाई म्हणते मला पाणी नाही पाहिजे, मग दूध पे जरा असं म्हणे, मग आणा गिलास भर म्हणे. मग तुम्ही म्हणसान लांड्या तो हलवलं चांगलं अशी. आमच्या बाया तुमच्या बाया पुरल्या, आमच्या बायाला खतरा आहे, झोपे नाही. महापोरीचं लग्न होतं आणि मी कीर्तन फिरून राहिलो, माझ्या कुटुंबाले म्हणे त्या पोरीचं लग्न आलं आणि ते लोक करतील का पोरीचं लग्न, हिंडून राहिले मारे. म्हटलं तू चिंता नको करू, मी माझ्या नावाचा 5 लाखाचा विमा काढला, तुले 5 लाख रुपये भेटतील. माझी पत्नी मला म्हणे तुम्ही मागच्या वर्षी तर काढला होता. तुम्हाला समजलं नाही काय? तिचं म्हणणं पडलं मागच्या वर्षी कुठे मेले तुम्ही, मजाकच्या बोलतात का आमच्या बाया. त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये एकही कीर्तन नाही ताई, एक कीर्तन एक. आता आमची डायरी पहा, मी लोक भरेल आहे. त्या कोरोनाच्या बाबतीत एकही कीर्तन नाही. मग बाई का पद्धतशीर पाहिजे घरी, नारळ बंद झालं ना घरचं नारळ. मग मी काय करू, हरिपाठ करून वट्यावर बसो. आमचं कुटुंब घर जाळत जाळत आलं, घर जाळत. मी होतो वट्यावर बसेल, तेवढं त्याला कुत्र, त्या कुत्र्याला म्हणते आळा 2 महिन्यापासून अटीच मारून राहिलं. मजाकचं बोलणं झालं का जी? मजाकचं बोलणं आहे काय? हे मजाकचं बोलणं आहे काय? आता कालचीच गोष्ट, मी 13-20 कीर्तन करून घरी आलो. मला तिथली भांडणात उभी, मी थापड मारली. म्हटलं साधूची लक्ष्मी भांडणात काय काम आहे घरी. लढत लढत घरी आली. मी म्हटलं लांड्या तुला पाणी भेटत नाही, चाय भेटत नाही, झोपून राहील. मग ना आता मी झोपून राहिलो. 10 वाजले. त्या बाईने गिलासात दूध टाकलं, इलायची टाकली, मला दूध आणलं, घ्या उठा. मला खराब वाटलं दादा ते नाटक. किती प्रेम झालं गड्या हे, किती प्रेम झालं. थापड मारल्याची बाई दूध आणते, किती प्रेम झालं. हम बने तुम बने. हॅलो हॅलो हॅलो, जमलं ना. मी आटलं काले दूध आणलं तेव्हा राहू द्यायला लागत होतं. मला म्हणे सरपाले दूध 50 लागते. मजाकचं बोलणं आहे का जी? मजाकचं बोलणं आहे का? बाई म्हणे खरं मरता तरी पण, बाई म्हणे खरं मरता तरी पण, वा. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो दुःखाची एकला आम्ही दुःख भोगी. कुंभपाक तेथे कोणी सोडवे ना, एका चक्रपाणी वाचून, एका सद्गुरु वाचून, अंतकाळीचा सोयारा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, हरी बोल. तुका माने विठुधरा, अंतकाळी शरीर जायाचे ठेवा,
काळीचा सोयरा तुका म्हणे विठो जरा म्हणून शरणाचा उधारा रंगा शरणाचा उधारा पांडुरंगा थोपा रकुमाई थोपा रकुमाई जय जय माई तुम्हाला माल्यामध्ये काही कुचरपणा करायला फसवलं आपण कंडक्टरला फसवलं लोक म्हणत कंडक्टरला फसवलं म्हणजे म्हणे मी तिकीट काढलं पण एसटीत बसलोच नाही आपण एसटीत बसलोच नाही भाऊ कंडक्टरचं काय गेलं दादा सांगा ना तुम्ही हा तसं आम्ही लोक कंडक्टर आहो बस शांत बसा नाही तर जाय ना एसटी खाली ए तरी नाही काना ताडी ताडी दुसरा येईल हे तरी नाही काना हे तरी नाही काना तरी दुसरा येईल हे तरी नाही काना सरस देवाची बा काळ बांधून येईल सरस देवाची बा सरस देवाची बा काळ बांधून येईल सरस देवाची बा आयका जनार्दनी आमचे काय बाता येईल एका जनार्दनी आमचे काय बाता येईल एका जनार्दनी आमचे काय बाता येईल एका जनार्दनी आमचे काय बाता येईल पिंगळा 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 माधुरी बोली बोली तोले का पिंगळा माधुरी बोली बोली तोले का पिंगळा माधुरी दाताचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 तुया घ्या मणी घ्या बोल घ्या तुया घ्या मणी घ्या तुया घ्या दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 रोहम वाग्या ताडी 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 वाजवा ताडी सावन मुनी भजनी लागा देव करा माझी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची मल्हारीची बारी पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवघात 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 गणती गाग अवघात गणती गाग अवघात गणती गाग अवघात गणती गाग गणती गाग अवघात नको 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 घालू पिंगा तुम्ही राम रंगी रंगा तुम्ही राम रंगी रंगा
कोणीतरी कापला भाजले टाळ्या वाजवा वा. अक्षय इकडे ये, अक्षय इकडे, अक्षय या पोरासाठी टाळ्या वाजवा. कसं आहे, चंदनाच्या झाडाच्या जवळ बोरीचं जरी झाड असलं ना, बाबळीचं जरी झाड असलं ना दादा, तर चंदन त्याला आपल्यासारखा करते. या पोराने एवढी क्रांती केली, एवढी क्रांती केली, आज गाव महाराज पूर्ण पारमार्थमय झालं, पूर्ण पारमार्थमय. त्याला महत् भाग्य याचे आई वडील. असा हिरा ज्या आईने आणि ज्या वडिलांनी दिला, कसा दिला, कसा दिला की साठविला दातात्रय साठविला दातात्रय लोक्याचा. असे हिरे ताई उदरी जन्माला याला मत भाग्य पाहिजे. साधी नाही तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. एकच पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा. नाही तर किती पोरं आहेत महाराज, दोन आहेत, दोन. काय करतात, एक जेलात आणि एक फरार आहे. काय करतात द्यायचं. असा हिरा दिला की पुरं गाव बलटून टाकलं. माझी हात जोडून विनंती आहे, अक्षयचे आई वडील या ठिकाणी याव. खरोखर मला असं वाटतं की त्यांचं दर्शन आपण आज घ्याव. एवढा लोक अक्षयचे आई वडील या ठिकाणी येतील. 2 मिनिटं त्यांचं स्वागत करू. या अक्षयचे आई वडील. इकडून या. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव समर्थ सद्गुरु गजानन. टाळी 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 जोरात. टाळी टाळी. मंडपात आनंद घेऊन राहिलो. आज आपण निश्चितच आपली वर्षाची शेवट सुरुवात चांगली होईल. या ठिकाणी आपली वर्षाची सुरुवात आज परमार्थानं होऊन राहिली, हे भाग्य आहे. 11:15 वाजले. माझी कॅपॅसिटी खलास झाली. तरच कंटिन्यू बोलतो, मी कंटिन्यू बोलून राहिलो. संजय महाराजांनी सांगितलं की लांड्या 12 वाजेपर्यंत, पण कॅपॅसिटी संपली. महाराज शरण जा, लवकर जा, कारण हे तुमचं नाही, हे काळाचं आहे. देह हे काळाचे धन. धन कोणाचं आहे? तुमचं. तुम्ही आले होते त्या दिवशी काय बरोबर आणलं होतं बाबा? इकडे पहा, इकडे पहा. हां, काही नाही आणलं होतं ना. कॅंग कॅंग करत आलते, जासान तर काही बरोबर नाही ना. एखादा पुड्डल नाही ना. 2 एकर वावर तुमचं नाही ना. घरातलं सोयाबीन तुमचं नाही ना. मग एखादा क्विंटल येऊ देत नाही या मंडपात. तुला काय लांड्या मागण्या पुढे धुळलावळे. कठीण आहे. आता तुम्ही या बशाला सर्व मावल्या मंडळी, तुम्ही बरोबर काही आणलं होतं का? नाही. नाकातले दातनी नाही, कानातले नाही, गळ्यातली पोत. ते बाई झाकून राहील, त्या बाईची बद्दल लांड्या मागते वाटते. आता बाबा परमार्थामध्ये द्या. परमात्माचा नियम आहे प्रभूचा, येशी तेव्हा देशी. आणि जोराने एकदा बोला आता, फक्त जोरानं. भगवान जब देता है तब. हा, भगवंताचा नियमच आहे.
भगवंताचा गीतेत शब्द आहेत, माझं मला जर नाही दिलं तर मी तुझ्या घरात चोर होईल तरी नाही. भगवान जब देता है तो छप्पड़ फाड़ के देता है, और जब लेके जाता है ना तो पराठ्या लाल पाडता है. येते मनुष्याचे काय आहे येते मनुष्याचे काय आहे येते मनुष्याचे काय आहे येते मनुष्याचे काय आहे. ज्ञानेश्वर महाराज मला खाली ठेवलं. मी गजानन महाराजांच्या समाधीपर्यंत चालत गेलो. मला गजानन महाराज साक्षात्कार आजही आहे, आजही आहे, आजही आहे. मी कीर्तनाचा पैसा घेत नाही. तुम्ही म्हणसाल लांड्या त्या बरंच सांगितलं, हे तुला द्यायचं काम नाही. विठ्ठल बाबाला विचारा, संजय बाबाला विचारा. आतापर्यंत 25 लाखाचं बांधकाम गजानन महाराजांचं मी माझ्या गावात केलेलं आहे. माझ्या गावात संजय महाराज आलेले आहेत, बाबा जवळच आहेत, एकदम अति जवळ आहेत. म्हणून आजही तुम्हाला सांगतो, मला अक्षयने सांगितलं, कल्पना काढली की महाराज आमच्या गावात सुद्धा गजानन महाराज मंदिर यायला पाहिजे. तुम्हाला इमानदारीने सांगतो मी आता, भाऊजी 2 मिनटं घेतो फक्त. आमचा कळस स्थापना आम्ही जुनं मंदिर होतं, आम्ही पाळलं, नवीन बसवलं. कळस बसायचं होतं. मला चमत्कार सांगतो 2 मिनटं गजानन बाबांचा. मंदिरामध्ये गेलो, म्हटलं बाबा आपण आपल्याला 11,000 रुपये कमी पडले महाराज, फक्त 11,000 कळसासाठी. घरी आलो, महाराज मी आस्तार उभा, मी रातभर लढलो. आणि महाराजा माझं एखादं कीर्तन नाही आलं, तुमचा कळस मी बसू शकत नाही. लढलो. भाऊजी दुसऱ्या दिवशी केनवटला कीर्तनाला गेलो. केनवट तुमच्या गावाजवळ आहे. ते केनवटला कीर्तन झालं, बसलो. बाबा कीर्तन संपल्यावर एक बाई पैसे घेऊन आली. महाराज मी आसनावर बोलून राहिलो, खोटं बोलत नाही. त्या बाईजवळ किती पैसे होते म्हणे, महाराज दुपटं वर करायला टाकतो. ते पैसे होते 11,000. मी म्हटलं बाई हे पैसे कशाचे आहेत? ते बाई म्हणे महाराज आमचा सेवादारी ग्रुप आहे म्हणे शेगावला, आणि माझ्या घरी तांदूळ आले म्हणे महाराज. ते कट्ट फोडलं मी, त्या कट्ट्यामध्ये म्हणे महाराज सारे पैसे निघले. 7.5 लाख रुपये निघले म्हणे त्याच्यामध्ये. त्यातले 11,000 रुपये हे तुम्हाला देऊन राहिले म्हणे महाराज. 11,000. आजही तुम्ही गजानन महाराजचं काम करा दादा, इमानदारीने सांगतो मी. आज गजानन महाराजाची सेवा करा. गजानन महाराज तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकच करा, जय